नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, 16 ऑगस्ट 2025 पर्यंत कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। मग मित्रांनो, 2500 म्हणजे 2500 रुपये मानधन वाढ झालेली आहे। तसेच मागील थकीत सुद्धा अनुदान बाकी आहे। जर आपण ही पेन्शनसाठी जी कागदपत्रे लागतात ती जमा केली नाही तर आपल्याला मागचे पैसे सुद्धा मिळणार नाही आणि हे 2500 रुपये सुद्धा मिळणार नाही। महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे ही गरजेचे आहे। ही कागदपत्रे कोणी जमा करणे गरजेचे आहे आणि किती तारखेपर्यंत जमा करणे गरजेचे आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या बातमीच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। या ठिकाणी बघू शकता, वैयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करण्याचे आव्हान। विदर्भ न्यूज एक्सप्रेस नागपूरची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या वैयक्तिक लाभाच्या योजना नागपूर शहर मनपा क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे। नागपूर शहरातील ज्या लाभार्थ्यांना उपरोक्त योजनांचा लाभ सुरू आहे अशा लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की यापुढे मिळणारे अनुदान हे फक्त DBT प्रणालीद्वारेच पाठवण्याबाबत कळविले आहे। म्हणजे ज्या योजनेचा जे काही लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांना ही सूचना आहे। तसेच नागपूर महानगरपालिका येथे शिबिर आयोजित करून सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांनी आजपर्यंत कागदपत्रे जमा केलेली नाही। तर मग त्या लाभार्थ्यांनी पुढील प्रमाणे कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे। मंजुरीचा आदेश टोकन, मला ही योजना मंजूर झाली त्यावेळेचा जो आदेश असेल तो आदेश लागेल। आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, विधवा महिला असेल, विधवा भगिनी असेल तर पतीचा मृत्यूचा दाखला जमा करायचा आहे आणि आजारी असेल, बिमारी असेल, वैद्यकीय प्रमाणपत्र जमा करायचं आहे। दिव्यांग लाभार्थी असेल तर त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड जमा करायचे आहे, ते प्रमाणपत्र जमा करायचं आहे। मग हे कागदपत्रे तात्काळ जमा केले तरच आपल्याला पुढील लाभ मिळणार आहे किंवा चालू जो लाभ आहे तो मिळणार आहे। मग हे जे कागदपत्र आहे ते कुठे जमा करायचे आहे तर मनपा झोन कार्यालय निहाय नियुक्त तलाठी, मग मनपा म्हणजे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिकेचे जे झोन कार्यालय आहे त्या ठिकाणी तलाठी नियुक्त आहे त्यांच्याकडे कागदपत्र द्यायचे किंवा बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे जमा करायचे आहे। तर कधीपर्यंत जमा करायचे तर 28 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत ही कागदपत्रे जमा करायची आहे। म्हणजे उद्यापासून ते 16 ऑगस्टपर्यंत ही कागदपत्रे जमा करायची आहे, जेणेकरून आपणास संगोयोचा लाभ म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करता येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी स्पष्ट केले आहे। त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। अजूनपर्यंत DBTद्वारे पैसे मिळालेले नसतील ते लाभार्थी आणि तसेच ज्या लाभार्थ्याचे काही कागदपत्र अपूर्ण आहेत, तहसील कार्यालयाकडून सूचना आल्या आहेत अशा लाभार्थी, तसेच तहसील कार्यालयामार्फत याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे की ज्यांचे DBT पूर्ण नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना या विभागात जमा करायची आहे। पूर्ण राज्यभरातील सर्व निराधार बांधवांसाठी आव्हान आहे की आपल्याला जर 2500 रुपये वाढीव पेन्शन मिळवायचे असेल किंवा जे 1500 रुपये पेन्शन आहे ते वेळेवर मिळवायचे असेल तर लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करा, कारण की 31 जुलैनंतर ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र पूर्ण नसतील त्यांची पेन्शन हे बंद केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। धन्यवाद।